बंधू खरातची 14 दिवसांसाठी नाशिकच्या जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे। खरातवरील प्रत्येक गुन्ह्याची एसआयटी कडून स्वतंत्र न्यायालयीन प्रक्रिया होणार आहे। यासोबतच खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातलाही ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली, तर खरातची पत्नी फरार असून तिचा शोध घेतला जातोय। भोंदूबाबा अशोक खरातची रवानगी 14 दिवसांसाठी नाशिकच्या जेलमध्ये करण्यात आली आहे। पोलीस कोठडी संपल्यानंतर खरातला न्यायाधीश श्रीमती बी.एन. इचपुरानी यांच्या कोर्टात हजर करण्यात आलं। अवघ्या 5 मिनिटात सुनावणी झाली। तपास अधिकारी, सरकारी वकील कोर्टात हजर झाले। कोर्ट रूम मधल्या स्टाफनं खरात संदर्भातली कागदपत्र तपासली। कोर्टानं खरातची 14 दिवसांसाठी जेलमध्ये रवानगी केली। कोर्ट रूम मध्ये कोणताही युक्तिवाद झाला नाही। खरातला दुसऱ्या गुन्ह्यात उद्या पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल। जवळपास 5 मिनिटात खरातला घेऊन पोलीस कोर्टातून बाहेर निघाले। भोंदू खरातवरील दाखल प्रत्येक गुन्ह्याची एसआयटी कडून स्वतंत्र न्यायालयीन प्रक्रिया होणार आहे। भोंदू खरातवर नाशिकमध्ये 10, शिर्डीमध्ये 1 गुन्हा दाखल आहे। 11 गुन्ह्यांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनं खरातची आणखी कोंडी वाढली आहे। खरातचा प्रत्येक गुन्ह्याची वेळ आणि पीडिता वेगवेगळी आहे, त्यामुळे प्रत्येक गुन्ह्यात वेगवेगळी पोलीस कोठडी घेऊन तपास केला जाणार आहे। पहिला जो गुन्हा आहे त्याचा एमसीआर झालाय, दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करून घेतलेला आहे। आमचा तपास सुरू आहे। आम्ही आता काहीही महिला अत्याचाराचा आणि गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे। सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही। कारण पहिल्या पोलीस कस्टडीचे जे पूर्ण दिवस आहेत ते कंप्लीट झाले। तपास पूर्ण नसताना एमसीआर कसा मागितला? राहत्या घरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना खरातच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली, तर पोलीस येणार असल्याची कुणकुण लागताच खरातची पत्नी मात्र फरार झाली। पोलिसांकडून खरातच्या पत्नीचाही शोध सुरू आहे।